मॅडम, काय वाटतं तुम्हाला, आज जे काही राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त तुम्ही ही पोस्टर प्रदर्शनी आयोजित केलेली आहे, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काही माहिती सांगू शकाल? मतदारांनी आपल्या राजकीय हक्काबाबत जास्तीत जास्त जागरूक असणं आवश्यक आहे. आपल्या देशाच्या प्रातिनिधिक लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये मतदाराची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच देशातील सर्व नागरिकांनी आपल्या या राजकीय अधिकाराबाबत अधिकाधिक जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. प्राचार्य पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी गिरिजानगर यवतमाळ, सन्माननीय डॉक्टर जयंत चतुर सर, प्राचार्य श्रीमती नानकीबाई कला महाविद्यालय यवतमाळ, तसेच सौ संगीता वेळुरकर मॅडम, प्राचार्य श्रीमती नानकीबाई ज्युनियर सायन्स कॉलेज यवतमाळ, आपण सगळे या ठिकाणी आपण इथे आलेल्या त्या सर्वांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपापल्या ठिकाणी सगळ्यांनी बसून जावं. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीमती नानकीबाई कला महाविद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय धामणगाव रोड यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस 2026 हा कार्यक्रम आपण इथे सादर करतोय आणि आलेल्या सगळ्या पाहुण्या मंडळीचं मी इथे मनस्वी स्वागत करतोय. कार्यक्रम सुरू करण्याआधी मी मंत्री मॅडम आणि त्यांच्या टीम मेंबर्सना विनंती करतो की आपण सगळ्या पाहुण्यांना बॅच लावून आपण इथे त्यांचं स्वागत करावं आणि त्यानंतर आपण इथे दीप प्रज्वलन आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सन्मुखजी वाधवानी सर, श्री अविनाशजी शिंगटे साहेब, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ, सन्माननीय डॉक्टर योगेशजी देशमुख सर, तहसीलदार तथा सहमतदार नोंदणी अधिकारी अचात्य यवतमाळ विधानसभा संघ यवतमाळ, सन्माननीय श्री गोपाळजी देशपांडे साहेब, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी. चला वळूया आपण या ठिकाणी आपल्या स्वागत समारंभासाठी. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री विकासजी मीना सर, जिल्हाधिकारी यवतमाळ या ठिकाणी आपल्या सोबत इथे आलेले आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सन्मुखजी वाधवानी सर, कार्यकारी सदस्य यवतमाळ जिल्हा विकास समिती यवतमाळ. मी यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री विकासजी मीना सर, जिल्हाधिकारी यवतमाळ यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण इथे स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. सन्माननीय विकासजी मीना सर, जिल्हाधिकारी यवतमाळ, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. खूप खूप धन्यवाद सर. याचसोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सन्मुखजी वाधवानी, कार्यकारी सदस्य यवतमाळ जिल्हा विकास समिती यवतमाळ
यांच्या स्वागत समारंभासाठी कार्यक्रमाचे पाहुणे प्रोफेसर डॉक्टर A.V. चांदेवार सर, प्राचार्य पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी मोहाफाटा कॅम्पस यवतमाळ यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मुखजी वाधवानी सर यांचं सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत करू. खूप खूप आभार सर. या ठिकाणी इथे आपण सन्माननीय विकासजी मीना सर, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाविषयी म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिवस 2026 प्रास्ताविक सादर करण्यासाठी कार्यक्रमाचे अविनाशजी शिंगटे सर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून आपण सगळ्यांना या कार्यक्रमाबद्दल अवगत करावं. सन्माननीय अविनाशजी शिंगटे सर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वाधवानी साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी माननीय गोपाळ देशपांडे साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य माननीय डॉक्टर अनिल चांदेवार साहेब, तसेच नानकीबाई कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत चतुर सर, तसेच पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य मनीषा किटकुले व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ संगीता वेलुरकर. 16वा राष्ट्रीय मतदार दिवस आपण आज या ठिकाणी साजरा करत आहोत. आपल्याला माहित आहे की आपल्याला माहित आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण लोकशाही पद्धती स्वीकारली आणि लोकशाही पद्धती स्वीकारत असताना लोकशाहीमध्ये निवडणुका घेणे हे अतिशय महत्वाचं असतं आणि म्हणूनच ज्यावेळेस राज्यघटना तयार करण्यात आली त्यामध्ये राज्यघटनेमध्ये 324वा कलम समावेश करण्यात आला आणि त्यानुसार भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत भारत निवडणूक आयोग हे लोकसभा, विधानसभा, राज्यसभा ह्या सर्व निवडणुका घेण्याचं काम करत असते आणि या माध्यमातून आपल्या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारभार करण्याचं काम चालू असते आणि याच पद्धतीनं लोकशाही राबवण्यासाठी जे मतदार यादीची महत्वाचा मूळ भाग असतो मित्रांनो. लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे आणि मतदार यादी हा निवडणुकीचा गाभा आहे. ही मतदार यादी करण्याचं काम आणि त्या माध्यमातून निवडणुका घेण्याचं काम हे भारत निवडणूक आयोग करत असतात आणि त्या योगाने पूर्ण देशामध्ये लोकशाही आणि मतदार यादीचं काम चालू असतं. याच अनुषंगाने हा जो मतदार दिवस आपण 16वा मतदार दिवस साजरा करत आहोत. या मतदार दिवस साजरा करण्याची जी पद्धती आहे ते 2011 पासून सुरू करण्यात आली आहे. तत्कालीन जे आपले राष्ट्रपती महोदय होते जयसिंह पृथ्वीराज पाटील यांच्या कालखंडापासून आपण लोकशाही दिन साजरा करत आहोत. आपण हा आजचा 16वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत आहोत. या राष्ट्रीय मतदार दिवसाचं जे थीम आहे ते आहे माय वोट माय इंडिया आणि जे भारत निवडणूक आयोगाने जी टॅगलाईन दिलेली आहे ती टॅगलाईन आहे सिटीजन ॲट द हार्ट ऑफ इंडियन डेमोक्रेसी. या माध्यमातून आपण हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचं यावर्षी 2026 मध्ये हे टॅगलाईन आणि थीम घेऊन आपण मतदार दिवस साजरा करत आहोत. मित्रांनो, हा मतदार दिवस साजरा करण्याचा सर्वात महत्त्वाचं जे आहे, जे आपले नवतरुण जे मतदार आहेत, आपल्या समोर ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यांचा आपण मतदार नोंदणी करून हा मतदार दिवस साजरा करत आहोत. आपण सुरुवातीला ज्यावेळेस 1951-52 ज्यावेळेस सुरुवातीला निवडणुका झाल्या त्यावेळेस मतदार यादी पूर्ण हाताने लिहिलेली असायची, परंतु आज
2050 ते आपण 2026 चा कालखंड पाहिला तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. आज जे आपण मतदार यादी तयार करतो ही पूर्ण आता ऑनलाईन झालेली आहे आणि डिजिटाईज झालेली आहे. या माध्यमातून आपण मतदार यादी तयार करतो. आता प्रत्येक मतदारांना भारत निवडणूक आयोगाने वोटर ऍप आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. या वोटर ऍपच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 8 हे फॉर्म भरून आपल्याला मतदार यादीचं रजिस्ट्रेशन नोंदणी करता येते. तसेच याच्यामध्ये एखाद्याचं नाव, एखादी व्यक्ती मयत असेल तर मयत व्यक्तीचंही आपल्याला ऑनलाईन वोटर ऍपच्या माध्यमातून आपले नाव डिलिशन करता येतं. किंवा जर एखादा मतदार असेल आणि तो शिफ्ट झाला असेल तर त्यालाही त्याचं नाव फॉर्म नंबर 8 भरून आपल्याला मतदारातून शिफ्ट करता येतं. आजच्या या 16व्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने एवढं सांगेन की जे काही आपले नवीन मतदार आहेत या चालू वर्षामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये परत आपल्याकडे SIR चा प्रोग्राम लागणार आहे. जे पात्र मतदार असतील ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेले असतील वोटर ऍपच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त मतदान नोंदणी करायची आहे आणि लोकशाहीला सुदृढ आणि बळकट होण्यासाठी सर्वांनी हातभार लावायचा आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप खूप आभार. या समारंभ देऊ शपथविधी समारंभासाठी मी सन्माननीय औटकर सर यांना इथे विनंती करतो की आपण शपथविधी घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करावी. सन्माननीय औटकर सर. सर्व मान्यवरांना आणि उपस्थितांना विनंती आहे की शपथ घेण्यासाठी सर्वांनी आपला हात पुढे करावा. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर दृढ विश्वास ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आम्ही आपल्या देशाच्या लोकशाही परंपरा आणि स्वतंत्र निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकांची प्रतिष्ठा जपून प्रत्येक निवडणुकीत धर्म, वंश, जात, समुदाय, भाषा किंवा कोणत्याही प्रलोभनाचा विचार न करता निर्भयपणे मतदान करू. धन्यवाद. सगळ्यांनी बसून जायचं. वळूया आपण आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. आणि आजच्या या कार्यक्रमाला मार्गदर्शन करीत आहोत म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिवस 2026 या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विकासजी मीना सर, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाविषयी आम्हा सगळ्यांना इथे मार्गदर्शन करावे. एकदा जोरदार टाळ्या विकासजी मीना सर. सर्वांना नमस्कार. आज राष्ट्रीय मतदार दिवस या अनुषंगाने आपले कॉलेजमध्ये उपस्थित सन्माननीय जगदीशजी बागवानी साहेब, माझे सर्व सहकारी डेप्टी DO अविनाश सिंगटे, SDM साहेब, तहसीलदार साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपले कॉलेजचे सगळे बंधू-भगिनींनो, आपल्याला माहिती आहे लोकशाही आणि लोकशाही ज्यावेळी आपण अंमलबजावणी करतो त्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे ते आहे वोटिंग राईटचा. आपण कोणाला वोटिंग राईट देतो हे संविधान ठरवत आहे आणि आपला जे राज्यघटना आहे, संविधान आहे, त्यांना प्रत्येकाला राईट दिलेला आहे स्वतःचा वोट कास्ट करण्याचा. आणि ज्यावेळी आपण स्वतःचा वोट कास्ट करतो तो आपण जसा शपथ मध्ये बोलला की त्यामध्ये कोणताही प्रलोभन आणि कोणताही भेदभाव न बघता आपल्याला आपला वोट चांगल्या रीतीने कास्ट करायला पाहिजे. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आपण हे दिवस साजरा करतोय. प्रत्येक मतदार दिवस आहे आपण मोस्टली कॉलेजेस मध्ये साजरा करतोय. याचा सर्वात महत्वपूर्ण उद्देश आहे
की कॉलेजमध्ये जितके मुलं शिकत आहेत ते मोस्टली आता प्रथमदा वोट कास्ट करत आहे आणि त्यांना जर आम्ही अपील केला, सर्वात आधी आम्ही अपील करतोय की तुम्ही स्वतःचा वोट कास्ट करा. ऍटलीस्ट असं नाही की तुम्ही स्वतःचा वोट कास्ट नाही केला तो ऑटोमॅटिकली आपण जे लोकशाही सुधार करण्याचे जे काम करत आहे ते ऑटोमॅटिकली त्यावर आपण मागे जाणार आहे. तो माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की ज्यावेळी आपले जितके निवडणूक आहे आपल्याला सर्वात मोठा वेपन राज्यघटनाने दिलेला आहे त्याचा आपल्याला वापर करायला पाहिजे. आपण नंतर इकडे तिकडे जातो, शिकायत करतो आणि आपण असं सांगतो की आपल्या संविधानामध्ये आम्हाला जे मंडाचा अधिकार दिलेला आहे त्याच्या अधिकाराचा भंग होतोय. तो आपल्याकडे सर्वात चांगला वेपन आहे दॅट इज वोट, आपला वोटिंग राईट आणि ते सगळ्यांसाठी आहे. तुम्ही आताच्या कंडिशन मध्ये जर बघितला आणि गुगल केला, तुम्ही कुठेही बघा आणि त्यामध्ये असे कंट्रीजचे नाम सर्च करू शकत आहे ज्या ठिकाणी सिलेक्टिव्ह बेसवर वोटिंग राईट आहे. म्हणजे 18 वर्षाचे प्लसचे सगळे लोकांना वोटिंग राईट नाही. काही ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टी या त्यांच्या इन्कमचा क्रायटेरिया लावला जातो, काही ठिकाणी रेशचा क्रायटेरिया लावला जातो, काही ठिकाणी लिंगचा क्रायटेरिया लावला जातो आणि त्याप्रमाणे सिलेक्टिव्ह वोटिंग राईट देण्यात आलेला आहे. आणि आपल्या देशामध्ये ज्यावेळी आपला लोकतंत्र स्थापित झाला त्यावेळी सर्वात मोठी चर्चा हेच होती की आपल्याला वोटिंग राईट सगळ्यांना आताच द्यायचे. कारण त्यावेळी ज्यावेळी आपली चर्चा असेंब्लीमध्ये झाली होती त्यावेळी सर्वात मोठा डिस्कशन होता की जर आपण प्रत्येकाला जर वोटिंग राईट दिला तो त्यावेळी जे काही लोक असे राहणार आहे ते स्वतःच्या वोटिंगचा जे अधिकार आहे त्याचा चांगल्या रीतीने वापर करणार नाही. कारण त्यावेळी आपल्याकडे जे साक्षरताची दर होती ते खूपच कमी होती आणि त्यावेळी एक सेकंड ओपिनियन आला होता. तरी पण आपले जितके बी जननायक आहेत, जितके बी त्यावेळी जे विजनरी लीडर्स आहेत त्यांना त्यावेळी हे ठाम मत मांडला होता की प्रत्येकाने वोटिंग राईट द्यायचे आणि आपल्याला जनतावर विश्वास ठेवावा लागेल आणि जनता स्वतःच्या जे आपण जे विश्वास ठेवत आहे ते विश्वासच्या नक्कीच त्याच्यावर पार पडणार आहे. या सगळे गोष्टी बघण्यासाठी आपला भारत निवडणूक आयोग आहे ते वेळोवेळी आपला इलेक्शन कंडक्ट करत आहे. त्यांचे स्वतःच्या पूर्ण दर महिन्यामध्ये वेगवेगळे सेशन आयोजित होतात. त्यांच्या वोटर लिस्ट अपडेट करण्याचं काम असो, निवडणूक ज्यावेळी होतात त्यावेळेचं काम असो किंवा इतर काम असो, ते नेहमीच म्हणजे 24/7 काम करत आहे. आणि महत्वाचं आहे की आपल्याला लोकशाही सुदृढ करायचे तो आपण सगळ्यांना याचा एक स्टेक होल्डर म्हणून काम करावं लागेल, याचा एक पार्ट म्हणून आपल्याला काम करावं लागेल. जेव्हा आपण स्वतःची ही जाणीव करून घेणार आहे तो ऑटोमॅटिकली त्याचा बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. काही लोक या ठिकाणी म्हणणार आहे की माझा एक वोटचा काय परिणाम होणार आहे. तुम्ही त्यांना क्लिअरली म्हणतो एक वोट एकत्र होऊन ते खूप मोठी संख्येने वाढतात. तुम्ही खूप एक्झाम्पल बघितले असेल त्यामध्ये कोई पर्टिक्युलर कॅन्डिडेट आहे ते खूप मोठे पदावर जाणार होता बिकॉज ऑफ त्यांचा एक वोट असल्या कारणामुळे त्याला भेटला नव्हता, त्याच्या कारणामुळे तो इलेक्शन जिंकू शकला नाही. आणि त्यामध्ये असं झाला होता, मी नाव सांगणार नाही पण त्यामध्ये असं झाला होता जे कॅन्डिडेट होता त्याची वाईफने वोट कास्ट केला नव्हतं कारण की ते मंदिर मध्ये होती आणि प्रार्थना करत होती की माझा जे पती आहे ते इलेक्शन मध्ये जिंकू द्यावा. तो दिस इज राईट की आपण भगवान समोर जातो तो एक पार्ट आहे पण ऍटलीस्ट आपल्याकडे ज्यावेळी वोटिंगचा राईट असते पण स्वतःचा वोट कास्ट करून तुम्ही गेले तो आपण आपल्या अधिकाराचा चांगला वापर करू शकत आहे. असा एक उदाहरण नाही, जर तुम्ही नॉर्मली गुगल केला, आता एआयचा युग आहे, तुम्ही एआय वर सर्च केला तुम्हाला खूप इंटरेस्टिंग स्टोरी भेटणार आहे. आणि त्यामध्ये लोकल इलेक्शन असो, आपले असेंब्लीचे इलेक्शन असो किंवा आपले पार्लमेंटचे इलेक्शन असो, प्रत्येक ठिकाणी अशी गोष्टी आहेत. तो आपल्याकडे सर्वात मोठा वेपन आहे, त्याचा तुम्ही वापर करा. आणि तुम्ही एक गोष्टी बघा म्हणजे जे घटक स्वतःचा वोटिंग राईट चांगल्या रीतीने वापरत आहे आपल्या शासनामध्ये त्या संदर्भात पॉलिसी ऑटोमॅटिकली बनणं स्टार्ट झालेलं आहे. स्टार्टिंग मध्ये तुम्ही बघा आता महिला सेंट्रिक पॉलिसी खूप वाढलेली आहे कारण की महिलांचा सर्वात जास्त वोटिंग मध्ये वाटा आहे आणि ते सर्वात जास्त म्हणजे स्वतःच्या अधिकारचा वापर करत आहे. तो तुम्ही यावर फोकस करा आणि प्रत्येक लोक जसा युथ लोकांना जास्त पार्टिसिपेशन केला तर ऑटोमॅटिकली त्याप्रमाणे आपण पॉलिसी आणि आपलं जे मत आहे ते मांडू शकत आहे. आणि शिकायत करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा वोट चांगल्या रीतीने कास्ट केला
आणि चांगल्या उमेदवारांना तुम्ही निवडून दिला तो ते आपल्या देशाची पॉलिसी बनवत आहे, आपल्या राज्याची पॉलिसी बनवत आहे, तो ते आपल्या हातामध्ये आहे. आपण त्याचा वापर करावी आणि महत्वाचं आहे की आपल्याला या दिवशी एक शपथ घेऊन जायचे की याच्या पुढे जितके बी इलेक्शन होणार आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हावा, त्यामध्ये तुम्ही स्वतः पण सहभागी व्हावा, तुमच्या कुटुंबाचे प्रत्येक जे वयस्क नागरिक आहे, जे वोटर्स आहेत ते पण यामध्ये मत कास्ट करायला पाहिजे, हे पण तुम्ही बघून घ्यावं. आणि आपण काही वेळी असं म्हणतो म्हणजे जे ट्रेंड आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये या पूर्ण भारतामध्ये बघतोय की युवा लोकांमध्ये अपॅथी डेव्हलप झालेली आहे, ते स्वतः वोट कास्ट करत नाही. आम्ही पूर्ण भार त्यांच्यावर सोडतो की तुम्ही स्वतः याची जिम्मेदारी घ्या. आणि इतर वरिष्ठ लोकांना दुसरी साईड तुम्ही बघा, वरिष्ठ लोक रानमध्ये उभे राहतात, 2 तास 1 तास ते रानमध्ये उभे राहून स्वतःचे वोट कास्ट करतात. पण ऑन द अदर साइड जे आता 20 ते 25 वर्षाचे गटाचे जितके बी लोक आहेत त्यांना इतका पेशन्स नाही आहे. त्यांना वाटतो की मी आता इतका लाईन मध्ये काय कारणामुळे उभे राहणार आहे, मला याचं बेनिफिट काय होणार आहे. बेनिफिट इज नॉट शॉर्ट टर्म, आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट त्याचा मिळतोय. तो युवा वर्ग आणि या ठिकाणी जितके बी माझे विद्यार्थी मित्र भगिनी आणि बंधू आहे त्यांना क्लिअरली म्हणणं आहे की याच्या पुढे जितके बी इलेक्शन्स आहे त्यामध्ये तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा, चांगला कॅन्डिडेटला तुम्ही वोट करा आणि कधीही असा म्हणजे स्वतःच्या मनामध्ये येऊ देऊ नका की माझा वोटचा परिणाम काय होतोय. ते पूर्ण आपला लोकशाहीचा स्ट्रक्चर आहे ते तुमच्या एक वोटाचे तुमच्या एक फिंगरवर आहे. तुम्ही जे फिंगर जर क्लिक केली तर त्याच्या पुढे पूर्ण आपल्या लोकशाहीचं जे तंत्र आहे ते चालू होतोय. तो या ठिकाणी मला सगळ्यांना परत आव्हान आहे आणि सगळ्यांना या शपथाच्या पुढे जाऊन तुम्ही अंमलबजावणी करा अशी मी विश्वास पण व्यक्त करतो, अपेक्षा पण व्यक्त करतोय आणि सगळ्यांना परत धन्यवाद करतोय. सगळी टीमला परत धन्यवाद करतोय की त्यांना एक चांगला सेशन घडून दिलेला आहे. आता मी सेशन स्टार्ट झाला होता त्याच्यापूर्वी खूप लोकांची पेंटिंग आहे, वॉल वर्क आहे, तुम्ही लिहिलेलं आहे ते वाचला. त्यामध्ये दिसत आहे की आपण सगळे एक नवीन पिढी आहे आणि ते नवीन जे पिढी आहे ते चांगल्या हातामध्ये आहे. तो त्यांना आपलं जे भारताचा जे आयुष्य आहे भविष्य आहे ते बिकॉज ऑफ यू आपण पुढे जाणार आहे. त्यामध्ये स्वतःची इंटेलिजन्स आहे, स्वतःचे जे इनोव्हेशन्स आहे ते एक पार्ट राहणार आहे. ऑन द सिमिलर लाईन आपल्याला वोटिंग राईटचा चांगला वापर जर आपण करू शकला तो ऑटोमॅटिकली ते आपल्या आयुष्यासाठी आपल्या देशाच्या साठी ते एक चांगला कॉन्ट्रीब्युशन देणार आहे. इतका सांगून मी माझे 2 शब्द थांबतो. जय महाराष्ट्र. It's an incredible, it's an absolutely great honor and the privilege that Sir has been here with us today. It's an absolutely inspirative and the motivational words by honoring with Mr. Meena Sir, the collector of Yavatmal. You came here with very few time. Your time has absolutely busy schedule. Sir अपने busy schedule से हम सभी लोगों के लिए यहाँ पर आए हैं. उसके लिए भी absolutely thankful for him. आप अपना कीमती वक्त लेकर हम सभी लोगों के लिए यहाँ पर आए, उसके लिए हम विवादवानी कॉलेज ऑफ फार्मेसी, श्रीमती नानकीबाई कला महाविद्यालय एवं श्रीमती नानकीबाई जूनियर कॉलेज, इन सब की तरफ से हम सभी लोग आपका शुक्रगुजार हैं, आपका शुक्रिया कहना चाहते हैं. थैंक यू वेरी मच सर. इट्स एन एब्सोल्युटली ग्रेट ऑनर एंड प्रिविलेज फॉर ऑल ऑफ अस. थैंक यू सर. श्योर. सन्माननीय श्री गोपाल जी देशपांडे सर. धन्यवाद. राष्ट्रीय मतदार दिवस या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदीश वाधवानी साहेब, इतर सर्व मान्यवर, आमचे सहकारी आणि समोर बसलेले विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राष्ट्रीय मतदार दिवस हा जो दिवस आपण आज साजरा करतोय, ॲक्च्युली ही तारीख आहे 25 जानेवारी. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो.
परंतु 25 जानेवारीला रविवार आहे आणि त्या दिवशी तुम्ही कॉलेजला येण्याची शक्यता असती तर आपण नक्कीच 25 जानेवारीला रविवारी हा कार्यक्रम घेतला असता, परंतु त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे आपण आज 23 जानेवारीला हा कार्यक्रम घेत आहोत. राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे काय, तर प्रस्तावनेमध्येच माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्याप्रमाणे भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली, भारत देशाची घटना लिहिली गेली, त्या घटनेमध्ये 26 जानेवारी या दिवशी भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. म्हणजे प्रजेचं राज्य. स्वातंत्र्य जरी 15 ऑगस्टला मिळालेलं होतं तरी 15 ऑगस्ट 1947 पासून जी आपली देश कसा असेल, देशाचं पुढचं मॉडेल कसं असेल, त्याची व्यवस्था कशी असेल, सिस्टीम कशी असेल, हे डिसाईड करण्यासाठी पुढचे 2 ते 3 वर्षाचं काम चालू होतं. त्याला आपण म्हणतो घटना समिती. आणि घटना समिती भारताचं संविधान बनवत होती. तोपर्यंत देशाचं गव्हर्नन्स हे तत्कालीन काय म्हणू आपण मिनिस्टर ऑफ स्टेट, भारत मंत्री जे ब्रिटिशांनी नियुक्त केलेले असायचे, तसे भारत मंत्री, संविधान, परत पंतप्रधान हे 2 व्यक्ती पाहायचे. परंतु पंतप्रधान कसा असेल, पंतप्रधान कोणाला होता येईल, त्यानंतर केंद्र सरकार कसं असेल, राज्य सरकार कसं असेल, राज्य सरकारच्या पुढे जिल्हा, तालुका, एक गाव, नगरपालिका, ग्रामपंचायत हे कसं असेल, ही सगळी यंत्रणा या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कशी असेल याचा विचार विनिमय संविधान सभा करत होती. ज्यावेळी 1950 ला पूर्ण त्यांचं काम झालं, संविधान सभेचं काम पूर्ण झालं आणि आता हे संविधान देशाला समर्पित करायचं आहे असं ठरलं आणि पहिली निवडणूक त्यावेळेस मग घोषित झाली होती. 26 जानेवारी 1950 ला देश हा पूर्णपणे प्रजासत्ताक झाला. त्यापूर्वी आदल्या दिवशी 25 जानेवारीला भारत निवडणूक आयोगाची स्थापना केली होती. भारत निवडणूक आयोगाची स्थापना केली आणि मग निवडणूक आयोगाने सांगितलं की आता आम्ही, कारण जी बॉडी इलेक्शन डिक्लेअर करते तीच बॉडी अगोदर अस्तित्वात नसेल तर इलेक्शनला काही व्हॅलिडिटीज राहत नाही. त्यामुळे अगोदर इलेक्शन कमिशनची स्थापना करण्यात आली. मग इलेक्शन कमिशननं कॉन्स्टिट्यूशननी दिलेल्या ताकदीनुसार भारतामध्ये निवडणुका जाहीर केल्या आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका तेव्हापासून घेण्यात येतात. 1950 ते 55 या दरम्यान पहिली लोकसभा झाली. त्यानंतर मग लोकसभा जरी झाली तरी इतर ठिकाणचे रिऑर्गनायझेशन आपलं कंटिन्यूअस चालू होतं. स्टेट्स वेगवेगळे फॉर्म होत होते. तुमच्यापैकी काही जणांनी इतिहासाचा अभ्यास केला असेल तर याबद्दल त्यांना माहिती असेल बऱ्यापैकी. राज्यांची निर्मिती झाली. राज्यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा 1960 पर्यंत आज आपण ज्या गावात आहोत यवतमाळ, हा महाराष्ट्राचा भाग नव्हता. हा तेव्हाच्या मध्य प्रांताचा भाग होता, ज्याला आपण सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हणतो. काही ठिकाणी त्याला बेरार सुद्धा म्हटले जाते. मग मध्य प्रांतातला संयुक्त महाराष्ट्र झाला. संयुक्त महाराष्ट्र 1960 ला झाला. 1 मे 1960 आपण महाराष्ट्र दिन म्हणून 1 मे साजरा करतो. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मग सगळे कायदे नियम बनायला सुरुवात झाली. मग तुम्ही जे लेटेस्ट ज्या निवडणुकीच्या फेज मधून गेलात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये, मग 1965 ला नगर परिषद निवडणूक अधिनियम आला. मग नगर परिषदाची निर्मिती झाली आणि त्यानंतर कालांतराने प्रत्येक गोष्टीची निर्मिती होत गेली. तर या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर ते आहे लोकशाही. लोकशाही म्हणजे लोकांचं शासन, लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेलं शासन म्हणजे आपण लोकशाही म्हणतो. या लोकशाहीमध्ये सुद्धा तुम्हाला एक बेसिक माहिती असावी म्हणून 2 गोष्टी सांगतो. लोकशाहीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. अध्यक्ष पदाची लोकशाही, परत दुसरी एक असते घराणेशाहीची लोकशाही आणि तिसरी असते प्रजासत्ताक लोकशाही. अध्यक्षाची जी लोकशाही असते ज्याला प्रेसिडेन्शियल सिस्टीम म्हणतात, त्याच्यामध्ये देशाचे एक अध्यक्ष असतात, पंतप्रधान नसतात. अमेरिकेमध्ये ती सिस्टीम आहे. तिथे सुद्धा लोक मतदान करतात, परंतु तिथे ते पंतप्रधान निवडत नाहीत, ते राष्ट्राध्यक्ष निवडतात. त्यानंतर घराणेशाहीची लोकशाही इंग्लंडमध्ये आहे. त्या ठिकाणी राष्ट्राचा जो प्रमुख आहे तो नेहमी घराण्याचाच असतो. क्वीन एलिझाबेथ, क्वीन व्हिक्टोरिया, त्यानंतर प्रिन्स चार्ल्स, हे सगळे त्याच घरातले व्यक्ती असतात. तेच त्या देशाचे प्रमुख आहेत. दुसरा त्यांच्या देशाचा प्रमुख दुसरा कोणीही नाहीये. आणि काही देशांची सिस्टीम तर अशी आहे, आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, आयर्लंड हे देश जर तुम्ही पाहिले तर या सगळ्या देशांनी मिळून
इंग्लंडच्या राजाला त्यांचं सार्वभौमत्व दिलेलं आहे, म्हणजे तो राजा त्यांचा सार्वभौम असेल. तो राजा लोक बाकी सगळ्या गोष्टींची निवडणूक घेतील, पंतप्रधान निवडतील, मंत्रिमंडळ निवडतील, एक्झिक्युटिव्ह निवडतील, परंतु देशाचा सर्वोच्च प्रमुख कोण असेल तर तो त्या घराण्यामध्ये जन्मलेला आलेला व्यक्तीच असेल. ही त्या देशाची सिस्टीम आहे. आणि तिसरी एक सिस्टीम असते ती म्हणजे जी भारताने स्वीकारली आहे ती म्हणजे प्रजासत्ताक. तर लोकशाही आणि प्रजासत्ताक मध्ये फरक हाच आहे की प्रजासत्ताकामध्ये देशाचा जो सर्वोच्च प्रमुख असतो तो लोकांतूनच निवडलेला असतो. म्हणजे भारत देशाचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून ओळखले जातात. राष्ट्रपती हे सुद्धा लोकांद्वारे लोकांमधून निवडलेले असतात. फक्त निवडणुकीची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी डायरेक्ट इलेक्शन्स असतात, काही ठिकाणी इनडायरेक्ट इलेक्शन्स असतात. म्हणजे तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देता ते लोकप्रतिनिधी एकत्र येऊन राष्ट्रपतींना निवडून देत असतात. ही झाली प्रजासत्ताक सिस्टीम, जो आपण 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा एक फरक आहे प्रजासत्ताक, परत अध्यक्षपदाची लोकशाही आणि घराणेशाहीची लोकशाही याच्यामध्ये. आता राष्ट्रीय मतदार दिवसाचं महत्व काय, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येत नसतात. कधी कधी नॉर्मल ज्यावेळेस आपण एखाद्या तुमचा रोजचा जाण्याचा एखादा रोड असतो, त्या रोडने तुम्ही रोज जाता येता काही होत नाही. एखाद्या दिवशी अचानक तुम्ही ज्याच्यासोबत जाता त्याला मागून आलं एखादे वाहनाने, त्याला सपोज ऍक्सिडेंट झाला, मग तुम्हाला लक्षात येतं की अरे गडे आज काहीतरी वेगळं झालं आणि खूप भयानक झालेलं आहे. मग तो दिवस तुम्ही कधी विसरत नाही. आणि मग तुम्हाला तिथलं ते वाहतुकीचे नियम, त्या रस्त्याने चालण्याचे नियम, रस्त्याच्या कोण्या बाजूनी चालावं, वाहन चालवणाऱ्याने कसं वाहन चालवावं याचं महत्व समजायला लागतं. तसंच लोकशाहीचं आहे. जोपर्यंत काहीतरी एखादी मोठी घटना घडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळून येत नाही. परंतु प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार आहे. ही सिस्टीम खरं सांगायचं तर भारत देश हा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये सरसकट सर्वांना ऍट ए टाइम वोटिंगची राईट्स भेटलेले जेव्हा देश स्वतंत्र झाला. इतर देशामध्ये इवन दो आजचा सगळ्यात प्रगत जे देश ज्याला आपण म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इथे सुद्धा वोटिंगचे राईट्स टप्प्याटप्प्याने मिळालेले आहेत. सुरुवातीला फक्त गोऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार होता, ब्लॅक्सला नव्हता. त्यानंतर ब्लॅक्स मध्ये जे टॅक्स पेअर आहेत त्यांनाच होता, जे टॅक्स भरत नाहीत त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यानंतर मग महिलांना अधिकार भेटला. तोपर्यंत तर गोऱ्या महिलांना सुद्धा मतदानाचा अधिकार नव्हता. मग कालांतराने टप्प्याटप्प्याने सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार भेटला. परंतु भारत हा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्या एका टप्प्यामध्ये देशाच्या सरसकट सर्वांना जो 18 वर्षाच्या वरचा व्यक्ती असेल आणि या देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार मिळाला. आणि प्रत्येकाला, तुम्ही एखादा व्यक्ती कितीही श्रीमंत असला, गडगंज श्रीमंत असू द्या, तरी त्याला एकच मतदान करता येतं. आणि एखादा अत्यंत साधा गरीब जरी व्यक्ती असेल, मजूर जरी असेल, तरी त्याला एकच मत करता येतं. म्हणजे दोघांच्या मताची किंमत ही एकच आहे. त्यामुळे ह्याला म्हणतात इक्वॅलिटी. आणि या इक्वॅलिटीला भारताने स्वीकारलं आणि मतदान दिन आपण आज या ठिकाणी साजरा करतोय. आजच्या मतदान दिनासाठी तुमच्यासाठी माझं एक आवाहन असेल की आपण सर्व यंग वोटर्स आहात. मॅक्झिमम लोक तुमच्यापैकी 18 वर्ष वय क्रॉस केलेले असणार आहे. तर आपल्यापैकी किती लोकांनी आतापर्यंत वोटर रजिस्ट्रेशन केलेलं आहे? हात वर करा. किती लोकांचं वोटर रजिस्ट्रेशन झालेलं आहे? आता किती लोकांचं शिल्लक आहे? प्रामाणिकपणे सांगा, असं काही नाही. तर आता नेक्स्ट वीक मध्ये 27 तारखेपासून या ठिकाणी कॅम्प लागेल. न्यू वोटर्स जे असतील तुमचे, न्यू वोटर्सचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. न्यू वोटर्स साठी फॉर्म 6 असतो. फॉर्म 6, 7, 8 असे 3 प्रकारचे फॉर्म असतात. तुम्हाला नवीन वोटर्सला रजिस्ट्रेशन करायचे. येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला प्रत्येक निवडणूक, आपल्याला फक्त निवडणुकीच्या दिवशी सेल्फी काढायला मजा येते, परंतु मग सेल्फी काढायला जातो त्यासाठी वोटिंग सेंटरवर जातो, तिथे पाहतं की आपलं नावच नाही. असे खूप लोक सापडतात पहा. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक इलेक्शनच्या अगोदरही आपलं नाव आहे का हे तपासलं पाहिजे. आणि ज्यांचं नाव नसेल त्यांनी आपलं नाव नोंदवलं पाहिजे. नाव नोंदवणे, नाव ट्रान्सफर करणे, तुमचं गाव बदलल्यानंतर ते नाव तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर देखील करता येतं. त्यामुळे मतदार नोंदणी सर्वांनी करावी असं मी सर्वांना आवाहन देतो. लोकशाहीमध्ये मिळालेले अधिकार सर्वांनी वापरावेत. या लोकशाहीचं मूल्य सर्वांनी जोपासावं.
या आव्हानासोबत आज या ठिकाणी अत्यंत उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल आयोजकांचे देखील आभार मानतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वाधवानी कॉलेजने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मी कॉलेज प्रशासनाचा सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार सर. वळूया आपण आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. मंचासीन असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रोफेसर डॉक्टर A.B. चांदेवार सर, प्राचार्य पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी मोहापांडा कॅम्पस यवतमाळ, यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाविषयी आम्हा सगळ्यांना इथे काहीतरी बोलावं, म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिवस 2026. सन्माननीय प्रोफेसर डॉक्टर A.B. चांदेवार सर. चुकून उल्लेख झाला, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मुखजी वाधवाणी सर आहेत. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित नुकतेच येऊन गेलेले आदरणीय श्री विकास मीना सर, जिल्हाधिकारी यवतमाळ सन्मुखजी वाधवाणी सर, कार्यकारी सदस्य यवतमाळ जिल्हा विकास समिती माननीय श्री अविनाश सिंगटे सर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ, डॉक्टर जयंत चतुर सर, प्राचार्य व नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय, डॉक्टर मनीषा पिटुकल्या, प्राचार्य श्रीमती प्राचार्य पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी गिरिजानगर कॅम्पस, माननीय संगीता वेणुकर मॅडम, प्राचार्य कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, डॉक्टर एवढील देशमुख सर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि गोपाळ देशपांडे सर, पिंपरी विद्यार्थी अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी आणि श्री अविनाश सिंगटे सर. या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवसबद्दल आपल्याला पूर्व आयडिया देण्यात आलेली आहे की आपण कधीपासून हे राष्ट्रीय मतदार दिवस आयोजित करत असतो. असं सांगितलं की 2011 पासून आपण राष्ट्रीय मतदार दिवसाची म्हणजे सेलिब्रेशन करत असतो. कारण असं लक्षात आलं त्यावेळेची जी घटना तज्ञ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती घटना लिहिली, त्याच्यामध्ये सर्व विपरीत आहेच की कशा पद्धतीनं निवडणूक घ्यायची असतात. त्यामध्ये निवडणूक घेण्यासाठी एक अधिकारी असायला पाहिजे किंवा एक कमिशन असायला पाहिजे, म्हणून एक राष्ट्रीय निवडणूक आयोग तयार करण्यात आला, नॅशनल इलेक्शन कमिशन. आणि मग त्याच्यामध्ये चीफ इलेक्शन ऑफिसर आणि त्याचे सहकारी आणि मग स्टेट लेवलवर डिस्ट्रिक्ट लेवलवर असे त्याचं ते रचना आहे. पण असं लक्षात आलं त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते की इलेक्शन वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते फक्त राज्यकर्त्यांबद्दल तेवढं आपुलकी वाटत नसेल. दुसरी गोष्ट, जे तरुण वर्ग आहे तर तरुण वर्ग यांना त्याची पूर्ण माहिती नसते किंवा त्यांना त्याचं महत्त्व माहिती नसते की आपण वोट केल्यामुळे काय चेंजेस होऊ शकतात, आणि म्हणून कदाचित ते रजिस्ट्रेशन करत नाही किंवा वोटिंगमध्ये आपलं नाव नोंदवत नाही. आणि म्हणून 2011 तत्कालीन जे प्राईम मिनिस्टर होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट मिनिस्ट्रीची मीटिंग झाली, त्यामध्ये लॉ मिनिस्ट्रीने जे प्रपोजल दिलं होतं, लॉ मिनिस्ट्रीच्या प्रपोजलवर फायनल डिसिजन झाला आहे की 25 जानेवारी 2011 द फर्स्ट डे फाउंडेशन डे ते आपण सेलिब्रेट करूया. तर दॅट वॉज द फर्स्ट सेलिब्रेशन 2011 25 जानेवारी. त्यानंतर दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर, जिल्हा स्तरावर, स्टेट लेवलवर या राष्ट्रीय मतदार दिवसाचं आपण सेलिब्रेट करत असतो, जनजागृती करत असतो. उद्देश काय, तर जे तरुण 18 वर्ष ज्यांनी पूर्ण केले असेल त्या वर्षाच्या 1 जानेवारीला त्या तरुणांचं आपण इलेक्ट्रोल रोलमध्ये नाव नोंदणी करायचं असते, जनजागृती करायचं असते. आणि मग त्याला त्यांनी इंटेन्सिव्ह लेवलवर जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांनी त्याला एक फोर्सफुली ते करायचा प्रयत्न केला. इंटेन्सिव्ह लेवल त्याला म्हणतो, म्हणजे त्याला प्राईम म्हणजे आणि मग वेगवेगळे कॅम्प घेणे, त्यानंतर त्यांची नोंदणी करणे, हे ते प्रकार या दिवशी करत असतो. आता लोकशाही काय, लोकशाही प्रत्येकालाच माहिती आहे. लोकशाहीची भाषा लोकांनी लोकांसाठी लोकांकरता केलेलं राज्य. या ठिकाणी इलेक्शन कमिशन म्हणजे हा एक असा पॉवर आहे आपल्याकडे, वोटिंग इज द मोस्ट पॉवरफुल टूल आणि इट्स द मोस्ट नॉन व्हायलेंट टूल ऑफ द डेमोक्रेसी. सध्या आपण बघतोय की डेमोक्रेसीमध्ये जे इलेक्शन्स होतात, आजचं जे चित्र आहे इलेक्शनचं ते फार भयावह आहे. भयावह यासाठी आहे, आय एम सॉरी टू से विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑफिसर्स हिअर,
इट इज नॉट गोइंग टू बी फेअर एव्हरीवेअर. ते इलेक्शन फेअर व्हायला हवे. मग मतदाराचा अधिकार काय आहे? केवळ आपण नाव रजिस्टर करायचं, वोटिंग द्यायचं, सेल्फी काढायची. ऑल द सेलिब्रिटीज दे आर गोइंग टू हॅव द पिक्चर अँड अपलोड द पिक्चर ऑन द व्हॉट्सअप ऑर इन द सोशल मीडिया. त्यांचं तेवढंच काम असते. प्रत्येक वोटरचा अधिकार केवळ वोट द्यायचा नसतो. हे जे तरुण वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, 12वी झालेले असतात जनरली, म्हणजे त्यांना समाजाची माहिती असते. वोट देणे हा जितका आपला अधिकार आहे तेवढाच वेदर इलेक्शन्स आर गोइंग टू बी परफॉर्म अँड गोइंग टू बी टेकन इन अ ट्रान्सपरंट वे ऑर नॉट, ते बघणं सुद्धा महत्वाचं असते. कारण वोटिंग हा असा एक अधिकार आहे किंवा वोटिंग ही अशी एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही आहे. देर इज नो कास्ट डिस्क्रिमिनेशन. सरांनी सांगितलेलं सरांनी पण सांगितलं. कास्ट डिस्क्रिमिनेशन नाही, सेक्स डिस्क्रिमिनेशन नाही, रिलिजन डिस्क्रिमिनेशन नाही. याच्यात धर्म, जात, पात सगळं हे एकाच लेवलवर आहे. आयदर ही माइट बी द मिलेनियर ऑफ द कंट्री. तो कितीही श्रीमंत असू द्या आणि तो कितीही गरीब असू द्या, त्या वोटचं जे मूल्य आहे ते एकच आहे. आणि म्हणून वोटिंग आपण त्याला एक सण म्हणतोय. लोकशाही, भारतीय लोकशाही प्रगल्भ लोकशाही आहे. कितीही देश असेल, प्रत्येक देशामध्ये लोकशाहीचं अवमूल्यन झालेलं आहे ड्यू टू सर्टन चेंजेस. तिथले जे राज्यकर्ते असतील त्यांनी वेळोवेळी अमेंडमेंट केलेले असतील, राज्यघटनेमध्ये केली असतील, त्यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये केली असतील आणि त्याचं अवमूल्यन झालेलं आहे. भारतीय लोकशाही अशी आहे ज्याचं अवमूल्यन पाहिजे त्या प्रमाणात झालेलं नाही आहे. बट इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू फाइंड आउट वेदर दॅट डाउनफॉल शुड नॉट बी देअर इन द वोटिंग प्रोसेस. म्हणजे इलेक्शन होणं महत्वाचं नाही आहे, इलेक्शन होत आहे हे दिसणं महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो ना की न्याय होणं महत्वाचं नाही आहे, न्याय होत आहे हे दिसणं महत्वाचं आहे. तर आजच्या दिवसाचं जे औचित्य आहे ते हे महत्वाचं आहे. अब्राहम लिंकन हॅव सेड दॅट द बॅलेट इज द मोस्ट स्ट्रॉंगर दॅन द बुलेट. म्हणजे आपण बुलेट वापरून एखाद्याचा जीव घेऊ शकतो, राईट, टोळी तयार करू शकतो, अधिकार गाजवू शकतो एका समाजावर. पण बॅलेट इज द मोस्ट पॉवरफुल टूल, मोस्ट स्ट्रॉंगर दॅन द बुलेट. कारण बॅलेटद्वारे वोट करणे, सध्या बॅलेटद्वारे वोट होत नाही पण त्यावेळेचं, म्हणजे आता आपण EVM द्वारे वोट करतो. इट्स द मोस्ट पॉवरफुल टूल दॅट यू कॅन चेंज द गव्हर्नमेंट, यू कॅन चेंज द हिस्ट्री. ज्याला आपण म्हणतो हिस्ट्रीचा विचार करायला असतो. या शासनाने काय केलं, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे, वेदर दॅट गव्हर्नमेंट शुड बी कंटिन्यूड ऑन, ते अधिकार तुमच्याकडे आहेत. आणि म्हणून हिस्ट्रीचा विचार करून जर वोटिंग केली नाही तर काय होते, द्वारे वोट करणे, सध्या बॅलेटद्वारे वोट होत नाही त्यावेळेचं, म्हणजे आता आपण EVM द्वारे वोट करतो. इट्स द मोस्ट पॉवरफुल टूल दॅट यू कॅन चेंज द गव्हर्नमेंट, यू कॅन चेंज द हिस्ट्री. ज्याला आपण म्हणतो हिस्ट्रीचा विचार करायला असतो. या शासनाने काय केलं, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, वेदर दॅट गव्हर्नमेंट शुड बी कंटिन्यूड ऑन, ते अधिकार तुमच्याकडे आहेत. आणि म्हणून हिस्ट्रीचा विचार करून जर वोटिंग केली नाही तर काय होते, यू आर इग्नोरिंग द हिस्ट्री. आपण इतिहासाला विस्मृत करतो आणि वी आर ऑल्सो इग्नोरिंग द फ्युचर. म्हणजे येणारा जो भविष्य काळ असेल तो आपला उज्ज्वल असायला पाहिजे, चांगला असायला पाहिजे. चांगले शासन करते, आपल्यावर अधिकार गाजवायला, अधिकार म्हणजे ते राज्य करायला असेल. आणि व्हॉट इज द गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंट इज नथिंग बट, जसं म्हणतो आपण की इट इज इलेक्टेड बाय पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल. दे शुड डू, दे शुड इन द सर्व्हिस ऑफ द पीपल. एक चांगले कायदे करण्याचे त्यांना अधिकार असतात लोकसभेमध्ये, आणि ते कायदे हे समाजाभिमुख असायला पाहिजे. त्या कायद्यांचा, त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकामध्ये त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. बोलण्यासारखं खूप असतं, खूप आहे, पण माय अपील टू एव्हरी स्टुडंट इज दॅट, आर एव्हरी पर्सन सिटिंग हिअर, की फक्त नाव नोंदणी करणे, दॅट इज युअर प्रायमरी स्टेज. ते तुमचा प्रायमरी अधिकार आहे, तुम्ही नाव नोंदणी करा. पण नाव नोंदणी केल्यानंतर मॅक्झिमम लोकांचं नाव त्याच्यात नोंदणी कसं होईल, तुमच्या आजूबाजूचे जे जेव्हा वोटिंग होईल तेव्हा ते प्रॉपर वेनं होत आहे की नाही. कारण आता बघितलं स्पेशल इंटेन्सिव्ह सर्वेबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. स्पेशल इंटेन्शन रिव्ह्यू ज्याला आपण म्हणतो SIR, त्याबद्दल इतकं डिस्कशन आहे मीडियामध्ये, ते पण प्रॉपर व्हायला हवे. ते सुद्धा प्रॉपर होत आहे की नाही. महाराष्ट्रामध्ये SIR चालू होईल कदाचित इन कमिंग डेज. तर SIR जर प्रॉपर होत नसेल, SIR मध्ये काय होतं, दॅट इज द इंटेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ द इलेक्ट्रोल रोल. त्याच्यामध्ये जे नाव आलेलं आहे ते प्रॉपर आहेत की नाही, रिपिटेशन आहेत की नाही, राईट.
किंवा चुकीचे नाव आलेले की नाही, दोज फॉर नॉट द सिटीजन ऑफ इंडिया त्यांचे नाव आलेले आहे की नाही. आता हा एक मुद्दा गाजत आहे की जे आपले मायग्रंट आहेत, दुसऱ्या देशातून आलेले आहेत, ते सुद्धा इलेक्ट्रोल रोलमध्ये आले की नाही ते सुद्धा पाहायचा अधिकार. ॲज अ इलेक्ट्रोल रोल पर्सन, ॲज अ वोटर माझा तो अधिकार आहे की माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत ते प्रॉपर वोट झालेले की त्यांचं प्रॉपर त्यांचं एनरोलमेंट झालं की नाही, ते वोट करतात की नाही वोटिंगच्या दिवशी, हे सुद्धा पाहायचा आपला अधिकार आहे. आणि स्पेशल इंटेन्सिव्ह सर्वेच्या वेळेला, त्या रिव्ह्यूच्या वेळेला प्रॉपर इलेक्ट्रॉल वोटर लिस्ट कशी तयार होईल, ज्याच्यामध्ये नो पर्सन विथ इलिजिबल टू वोट विल बी गेट डिप्रूव्ड ऑफ फ्रॉम वोटिंग. कारण वोटिंग इज द युअर राईट. आपल्याला जसं जगण्याचा अधिकार आहे, श्वास घेण्याचा अधिकार आहे, तसा आपल्याला वोटिंगचा सुद्धा अधिकार आहे. इट्स अ प्रायमरी पॉवर टू यू गिवन टू चेंज द गव्हर्नमेंट. त्याचा योग्य उपयोग करा. 5 वर्षात एकदाच वोटिंग पॉवर तुमच्याकडे येते. कलेक्टिव्हली जा, इन्स्पायर करा अँड बिकम अ रिअल अँबॅसेडर ऑफ द इलेक्ट्रोल प्रोसेस. इलेक्ट्रोल प्रोसेसचे तुम्ही एक दूत म्हणून काम करा. एव्हरी पर्सन शुड डू दॅट वन. हे खऱ्या अर्थानं या राष्ट्रीय मतदार दिवसामध्ये एक फलित होईल असं मला वाटते. सो या ठिकाणी आयोजक नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय, वाधवानी फार्मसी महाविद्यालय यांनी सुंदर कार्यक्रम आयोजित केला. मीना सर या ठिकाणी आले, त्यांनी चांगलं उद्घाटन केलं. त्याबद्दल यवतमाळ जिल्हा विकास समितीद्वारा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Thank you very much, sir, for your valuable and the motivational words for us today when you on the floor. वळूया आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे. आणि जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या दिवसानिमित्त, या दिनानिमित्त आपण बरेचसेच कार्यक्रम इथे राबवून घेतलेले आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धा सुद्धा आपण इथे घेतलेल्या आहेत. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी कॉम्पिटिशन किंवा पोस्टर कॉम्पिटिशन अशा स्पर्धा आपण सगळ्यांनी इथे घेतलेल्या आहेत. त्या स्पर्धेचे विनर आणि रनर यासोबत आपल्या इथे आहेत आणि आपण त्यांना या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन आपण इथे सन्मानित करूया. आज 25 जानेवारी 2026 राष्ट्रीय मतदार दिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. हा कार्यक्रम साजरा करीत असताना 78 यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी प्रक्रियेत व आताच पार पडलेल्या निवडणुकीत तसेच निवडणूक संदर्भाने सन 2025-2026 मध्ये उत्कृष्टपणे काम केलेले असे मतदान केंद्र अधिकारी अर्थात BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर यांना सुद्धा आपण इथे प्रशस्ती पत्र देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करून त्यांचा आपण इथे सत्कार करूया. तर मी प्रत्येकांची इथे नावं घेणार आहेत. आपण पुढे यायचं आहे आणि सर्टिफिकेट घ्यायचं आहे. यासोबत सोबत श्री शशिकांत कृष्णराव पेंडर, श्री शशिकांत कृष्णराव पेंडर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सन्मुखजी वाधवानी सर यांना विनंती करेल की शशिकांत कृष्णराव पेंडर यांना प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी आपण इथे सन्मानित करावं. आपण सुद्धा मंचावर यावं आणि प्रशस्ती पत्र घेऊन सन्मानित व्हावं. मतदान केंद्राचे पर्यवेक्षक कुमारी सुजाता मणवर, तसेच यवतमाळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विविध महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे प्रशस्ती पत्र देऊन आपण सुद्धा या ठिकाणी ते सन्मानित करणार आहोत. वाधवानी चित्रकला महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन या ठिकाणी आपण इथे घेतलं होतं आणि प्रथम पुरस्कार आपण इथे आदित्य भोयर यांना प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी आपण इथे सन्मानित करणार. आदित्य भोयर आपण मंचावर यावं आणि द्वितीय आणि तृतीय या ठिकाणी यांचं सुद्धा प्रशस्ती पत्र घेऊन जावं. आदित्य भोयर, नेहा राजेंद्र फाटे द्वितीय, नानकीबाई वाधवानी कॉलेज कला महाविद्यालय यवतमाळ आणि चैतन्य म्हैसेवार आपण तृतीय. प्रथम, द्वितीय, तृतीय आपण तिघांचे सन्मानित पत्र घेऊन जावं. यासोबत पी वाधवानी चित्रकला महाविद्यालय येथे रांगोळी कॉम्पिटिशन आपण इथे घेण्यात आली होती. प्रथम पुरस्कार अंजली अरविंद लहेकर, अंजली अरविंद लहेकर. अंजली आपण सुहानी पचोरे तृतीय आणि प्रणय अनिल मसराम तृतीय यांचे सुद्धा सन्मान पत्र घेऊन आपण इथे घेऊन जाऊ.
अंजली लहेकर, ती वाधवानी चित्रकला महाविद्यालय यवतमाळ. अंजली लहेकर, आपण सुहानी पाचोरे आणि प्रणय मसराम यांचं सुद्धा सर्टिफिकेट घेऊन जावं. यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विद्यालय, आपण इथे रांगोळी कॉम्पिटिशन घेतली होती. रांगोळी कॉम्पिटिशनचे प्रथम विनर म्हणजेच मैथिली लंडगे. मैथिली लंडगे आपण मंचावर यावं. मैथिली लंडगे, आपण अंकुश अंबाळे, रिया ठाकरे आणि प्रांजली विधाते यांचं सुद्धा प्रशस्तीपत्र घेऊन इथून घेऊन जावं. इतर जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या स्पर्धकांसाठी. मैथिली लंडगे, अंकुश अंबाळे, रिया ठाकरे, प्रांजली विधाते चौघांचे सुद्धा प्रशस्तीपत्र घेऊन आपण जावं. याचसोबत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी आपण इथे वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. याचे प्रथम विनर म्हणजेच इशिता घोष, आपण मंचावर यावं. इशिता घोष, इशिता घोष, आपण प्रितेश किल्लारे आणि विधिमान चल्लक यांचे सुद्धा प्रशस्तीपत्र घेऊन इथून घेऊन जावं. याचसोबत अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय या ठिकाणी आपण इथे निबंध स्पर्धा घेतली होती. या निबंध स्पर्धेचे विनर म्हणजेच कृष्णा शिंगणे, कृष्णा शिंगणे, कृष्णा शिंगणे, अंश मदनकर आणि सानिका टेनकर आहात का आपण? बरं. याचसोबत अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय निबंध स्पर्धा या ठिकाणी इथे घेण्यात आली होती. त्यात आशिष आगलावे आपण इथे प्रथम आले होते. आशिष आगलावे आहेत का? आशिष आगलावे, आशिष आगलावे, देवयानी चिकराम आणि सौरभ रामटेके. यासोबत बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी आपण निबंध वाचन स्पर्धा घेण्यात आली होती. यात प्रथम विनर म्हणजेच रोशनी सुंदरबाळ फुलझाडे, रोशनी सुंदरबाळ फुलझाडे प्रथम, समाधान कोंडंबा करहाळे द्वितीय आणि गौरव लक्ष्मण कोळमेते तृतीय. रोशनी, आपण तिघांची सर्टिफिकेट घेऊन इथून जावं. याचसोबत जगदंब कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा इथे घेण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम यश विजय जाधव, यश विजय जाधव आपण आला होता. यश जाधव, पिकी चव्हाण आणि देवश्री देशमुख तिघांची प्रशस्तीपत्र यश विजय जाधव आपण घेऊन जावं. याचसोबत जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय या ठिकाणी आपण इथे चित्रकला स्पर्धा सादर केली होती. या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम आले होते संपदा काळे, संपदा काळे, श्वेता तर्हेकर आणि आसावरी पिंपळकर. संपदा काळे, आपण श्वेता आणि आसावरी यांचं सुद्धा प्रशस्तीपत्र घेऊन इथून जावं. संपदा काळे, श्वेता तर्हेकर आणि आसावरी पिंपळकर. याचसोबत स्वतंत्र सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पोस्टर मेकिंग प्रेझेंटेशन या ठिकाणी आपण घेतलं होतं. यासोबत वैष्णवी वातिले प्रथम, मानसी निनावे तृतीय आणि ईशा इंगळे तृतीय. वैष्णवी वातिले आपण यावं आणि तिघांची सर्टिफिकेट इथून घेऊन जावं. वैष्णवी वातिले. याचसोबत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे रांगोळी स्पर्धा सुद्धा घेण्यात आली होती. या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ईशा इंगळे आपल्याला देण्यात आला होता. ईशा इंगळे, वैष्णवी वातिले आणि श्रेया मेश्राम. ईशा इंगळे आपण यावं आणि तिघांची प्रशस्तीपत्र इथून घेऊन जावं. महात्मा ज्योतिबा फुले समाज कार्य महाविद्यालय यवतमाळ या ठिकाणी आपण इथे निबंध स्पर्धा घेतली होती. या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक तेजस्विनी राजभाऊ भोयर, तेजस्विनी राजभाऊ भोयर, मेघा दीपक हारे द्वितीय आणि श्वेता दत्तात्रय मधिकुंडवार तृतीय. महात्मा ज्योतिबा फुले समाज कार्य महाविद्यालय यवतमाळ निबंध स्पर्धा तेजस्विनी राजाभाऊ भोयर, मेघा दीपक हारे आणि श्वेता दत्ताराम मधिकुंडवार. यासोबत सोबत विवादानी कॉलेज ऑफ फार्मसी यवतमाळ
इथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. हर्षदा इंदुरकर, खुशी चव्हाण आणि मीनाक्षी पुनसे आपण पुढे यावं आणि सर्टिफिकेट घेऊन जावं. या ठिकाणी सगळ्या स्पर्धेचे प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र देऊन आपण सगळ्यांना इथे सन्मानित केलेलं आहे. मी सगळ्या पाहुण्या मंडळींना विनंती करतो की आपण सगळ्यांनी बसून जावं. विद्यार्थीगण, आपण कृपया शांत व्हावा, आपला कार्यक्रम अजून झालेला नाही. विभागवानी कॉलेज ऑफ फार्मसी येथे वक्तृत्व स्पर्धा आपण घेतली होती. हर्षदा इंदोरकर, मीनाक्षी पुनसे आणि खुशी चव्हाण. सगळ्यांनी शांत बसा, कार्यक्रम अजून झालेला नाही आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे पाहिजे की आपल्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था इथे आपण कॅन्टीनमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे कोणीही हॉल सोडून जाऊ नये आणि प्रत्येक कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन असतो. If you want to build the dreams nation, then you have to participate in the election. मतदाता हूँ मैं, देश की पहचान, मेरा एक मत में बसता है सारा हिंदुस्तान. मतदान कोई साधारण धर्म नहीं है, यह आजादी का उत्सव है, कोई भ्रम नहीं है. शहीदों के सपनों का सम्मान यही, देश के भविष्य की मुस्कान यही. आज दिनांक 23 जानेवारी 2026 आपण या सभागृहात उपस्थित राहण्याचं निमित्त म्हणजे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ, त्याचप्रमाणे वाधवानी कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शासकीय स्तरावर राष्ट्रीय मतदार दिवस 2026 या आपल्या अधिकारांचे मूलभूत हक्क सांगणाऱ्या एका कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने आपण आज सर्व इथे एकत्रित झालो आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये मतदानाविषयी आपण कशा पद्धतीने जागरूक राहायला पाहिजे आणि आपला अधिकार जे उद्या चालून आपलं अस्तित्व होणार आहे त्याच्याबद्दल आपण काय आत्मीयता आणि काय सन्मान असायला पाहिजे याविषयीचे मत आज आपल्या इथे आलेल्या सर्व तज्ज्ञ लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. एखाद्या कार्यक्रमाची फलश्रुती ती असते की त्या कार्यक्रमात जे काही वक्तव्य झाले त्या वक्तव्यापैकी किती अंशी, किती टक्के भाग आपण आपल्या आयुष्यात अनुकरण करतो आणि त्या गोष्टींचं महत्व आपल्या आयुष्याच्या मार्गामध्ये समजून किती प्रमाणात आपण त्या दृष्टिकोनातून पुढे जात असतो. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सन्मुखजी वाधवानी सर, सदस्य यवतमाळ जिल्हा विकास समिती यवतमाळ, आपण सर आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमासाठी दिला. आपल्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा विकास समितीच्या अंतर्गत जेवढी सर्व महाविद्यालय आम्ही येतो, आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन करीत असतो. आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं त्याबद्दल मनापासून सर्व महाविद्यालयाच्या वतीने आपले आम्ही आज आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पालक म्हणजेच आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी माननीय श्री विकासजी मीना सर आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मतदानाविषयीच्या काय महत्त्वाच्या सूचना असायला पाहिजे किंवा मतदान हा युवकांविषयीचा कुठला एक मोठा हत्यार आपल्याजवळ आहे की ज्याच्यामुळे आपण हे नेशन एका चांगल्या मार्गक्रमण करू शकतो, अशा पद्धतीची भावना आणि विचार ज्यांनी व्यक्त केले असे यवतमाळ जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी श्री विकास मीना सर, ज्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे ते आज आपल्या इथून थोड्या लवकर निघून गेले, त्यांचे सुद्धा मी सर्व महाविद्यालयांच्या वतीने आणि यवतमाळ जिल्हा विकास समितीच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री अविनाशजी शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ. निवडणुकीविषयी आपण सर्व लोक बोलत असतो, पण निवडणूक जगण्याचं काम जे आहे, काय नेमकं काम असतं ते हे सर्व लोक करत असतात. असे माननीय श्री अविनाशजी शिंदे सर आज इथे आले, त्यांनी आपलं मत इथे व्यक्त केलं.
मतदानाविषयीचे महत्त्व इथे आपल्याला पटवून दिले. त्यासाठी मी आज यवतमाळ जिल्हा विकास समिती व संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या पी वाधवानी फार्मसी कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अनिलजी चांदेवार सर, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. कालपासून सरांचं मार्गदर्शन इथे आम्हाला मिळत आहे कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता. मी सरांचं सुद्धा इथे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत चतुर सर, त्यांच्या संकल्पनेतून आम्ही या सर्व कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन गेल्या 2 दिवसापासून करत होतो. सरांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर डॉक्टर मनीषा किटुकर मॅडम, प्राचार्य पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. माननीय सर संगीता वेणुरकर मॅडम, प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ, यांचे सुद्धा मी आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आभार व्यक्त करतो. डॉक्टर योगेशजी देशमुख तहसीलदार, यांचे मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभत राहिले. गोपाळजी देशपांडे उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, यांचे सुद्धा मार्गदर्शन आम्हाला इथे लाभले. त्यासाठी मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक कर्मचारी तसेच पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. ते सर्व लोक कालपासून या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता परिश्रम घेत होते. त्या सर्वांचे मी इथे माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सरते शेवटी लास्ट बट नॉट इन द लिस्ट, आपण सर्व लोक की ज्यांच्यासाठी हा सगळा उठाठेव इथे आम्ही केला, की आपण मतदार आहात येणाऱ्या काळातले, किंवा तुमच्यापैकी बरेच लोक आता पण मतदान करत असतील, त्याच्यामुळे आपण इथे आलात, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्यामुळे मी आपलं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. एक 5 मिनिटासाठी फक्त आपल्याला इथे माझ्या लाईव्ह Thank you.